नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजची कटिंग, ते पण जुन्या ब्लाउज वरून कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला कटिंग करून लगेच तुम्हाला ती म्हणजे पेपर कटिंग करायची आहे आपण, आणि तीच कटिंग ब्लाउज वर ठेवून आपण कटिंग करणार आहोत आणि ब्लाउज स्टिच करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि आपले व्हिडिओ खूप फायद्याचे असतात, खूप टिप्स देत असते मी व्हिडिओ मध्ये, तर स्किप अजिबात करू नका। आणि नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर मग आपण कटिंगला सुरुवात करूया। आता जुन्या ब्लाउज वर माप कशी घ्यायची ती सुरुवातीला बघून घ्या। उंची टाकून घ्यायची, तर उंची इथं मोजून घ्यायची पुढच्या भागाला। तयार उंची 14 आहे। आणि त्यानंतर अपर चेस्ट इथं मोजून बघायची असते मुंड्याच्या खाली, तर अपर चेस्ट आहे 17.5। तर थोडा लूज आहे हा ब्लाउज, तर आपण अर्धा इंच कमी करायचा आहे। हा ब्लाउज लूज होतोय तर 17 इंचाचा ठेवूया आपण अपर चेस्ट। आणि अपर चेस्ट बघा मी कुठे टेप लावलाय, मुंड्याच्या खाली बरोबर। आणि ही फुल बस्ट असते, तर फुल बस्टला पण असं थोडं ताणून घेऊयात। तर 19 आहे, 19 दुने 38, 38 इंच फुल बस्ट आहे। 38 इंच फुल बस्ट आहे आणि 17 दुने 34 इंच अपर चेस्ट आहे, म्हणजे 4 इंचाचा गॅप आहे। तर आता ही कटिंग कशी करायची ते पण एकदा बघा, खूप छान व्हिडिओ आहे हा। तुम्हाला एक वेगळा प्रकार कटिंगचा दिसेल, कारण आतापर्यंत आपण जे बघत होतो तो 2 इंचाचाच फरक असायचा अपर चेस्ट आणि फुल बस्ट मध्ये। तर आज आपण 4 इंच फरक असलेली कटिंग बघणार आहोत कशी करायची ती। तर इथे गळा पण मोजून बघूयात। शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचे, आणि इथे मी पेपरच्या टोकाला लावून घेते गळा, म्हणजे आपल्याला उंची गळ्याची कळून येईल बरोबर। 5.5 पावणे 6चा गळा आहे। पाठीमागचा पण गळा बघूया। पाठीमागचा आहे 9 इंच। उंची बघूयात पाठीमागून किती आहे, 13 इंच आहे उंची, पूर्ण उंची। आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे उंचीमध्ये। आणि 9 इंचाचा गळा आहे पाठीमागचा। पुढचा गळा आहे 5.25, अपर चेस्ट आहे 17 दुने 34 आणि फुल बस्ट आहे 19 दुने 38। आता कंबर पण बघूयात। कंबर आहे 16.5, 16 दुने 32 आणि 33 कंबर आहे। बाही उंची बघूया। बाही उंची आहे 5.25। दंडघेर बघूयात। दंडघेर आहे 5.25। दंडात सुद्धा लूज होतोय ब्लाउज, तर आपण 5.25 ठेवूया। या साइडचा बघूया दंडघेर। या साइडचा पण 5.25 आहे, तर आपण 5.5 ठेवूयात दोन्हीकडे। आणि नंतर आपण वाटलं तर फिटिंग करता येतो, पण 5.5 कटिंगला घेऊयात। दुसरं म्हणजे पॉइंट मोजायचा आहे। हा पॉइंट या कस्टमरला बरोबर आहे। हा ब्लाउज मीच शिवलेला आहे, पण फक्त कटोरी अगोदर वाढवायला सांगितली होती, मी वाढवली, पण अजून पण त्यांना कटोरी वाढवून हवी आहे। तर आपण कशी वाढवायची बघूया आता कटिंग मध्ये। तर हा पॉइंट मोजून घ्यायचा आहे। पॉइंट आहे 10 वर, आणि राऊंड आहे हा 12.25 राऊंड आहे, पण त्यांचा राऊंड येतोय 14 वर।
14वर राऊंड येते पूर्ण. अशी एवढी बस्ट आहे साईज बस्टची. 14वर आपल्याला हा राऊंड घ्यायचा आहे. तर 13.5 तरी घेतलाच पाहिजे. तर आपण 12.15 आहे, तर आपल्याला 13.5 किंवा 14 असा राऊंड ठेवायचा आहे. तर ही कटिंग आता बघूया कशी करायची आहे ती. असे ब्लाऊज तुम्हाला पण येत असतील तर त्या पद्धतीने आपण कटिंग बघून घेऊयात. आता याच्यावर टाकायचं आहे आपल्याला 14 पाहिजे तर 15वर कटिंग टाकायचे. तर ही उंची कमी पडते. डबल फोल्ड घेते मी कागदाचा. एकाच वेळी मागचा आणि पुढचा पार्ट कट करून काढणार आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी कटिंग करायचे. बघूया कसं करायचं आता. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे आता इथून वर आपल्याला उंची टाकायची आहे 15 इंच. 5.5 वर एक खूण करून घ्यायची अशी. इथे टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अपर चेस्टचा. तर अपर चेस्ट 34 आहे, तर 8.5 येणार आहे. तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर आहे 33चा चौथा भाग येतो 8.25. 1 इंच टक साठी घ्यायचे आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या खुणा येणार आहेत. तर आपल्या ह्या अशा तिरक्या रेघा जाणार आहेत. आता इथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डर. शोल्डर किती टाकायची, तर शोल्डर आपली बघायची आहे इथे अशी मोजून घ्यायची. या टिप पासून या टिप पर्यंत 10 आहे शोल्डर. तर शिलाई मार्जिन 3 रेगांचं देऊन आपण 5.25 आणि 1 रेग अशी शोल्डर घेणार आहोत. इथं सुद्धा 5.25 वर एक खूण करून घ्यायचे. 5.25 आणि 1 रेग आणि अर्धा इंच बाहेर एक रेग करून घ्यायचे. आता या खुणा आपल्याला एक अशी सरळ रेग येणार आहे खाली मुंड्यासाठी आणि दुसरी रेग येणार आहे तिरकी अशी, ती पाठीमागच्या मुंड्यासाठी. इथून आपल्याला 1 इंच तिरकस जायचं आहे आणि या सुद्धा पुढच्या मुंड्याला सुद्धा 1 इंच तिरकस जायचं आहे. नंतर याचा मुंड्याच्या उंचीचा मध्य काढून घ्यायचा आहे असा. आणि आता आपल्याला इथे आर्म होल लावायचा आहे फ्रेंच कट आणि मुंडा मोजून बघायचा आहे. अशा पद्धतीने. तर हा जुन्या ब्लाउजचा मुंडा मोजून घेऊया. साडेसात आहे, म्हणजे पूर्ण येणार आहे 15 इंच. तर याचा 7.25 भरायला पाहिजे. तर हा मोजून बघूया आपण. 7.5. तर हा मुंडा मोजून बघायचा आहे. वरती पण शिलाई मार्जिन सोडायचं आहे, इकडे सुद्धा बाही जोडायला सोडायचं आहे आणि असा टेप वळवत वळवत हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर हा परफेक्ट 7.5 भरतोय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं तो जुना आहे जो मापाचा ब्लाउज तो लूज होतोय. तर आपला हा बरोबर 7.5 बसणार आहे. तर हा मुंडा आता आपण आणि याच्यानंतर आपल्याला आता आतला सुद्धा मुंडा काढायचा आहे. तर इथं आलेली खूण ही 1 इंचाची. आता हा मध्य ही 1 इंचाची खूण आणि असा ठेवायचा आहे.
या पद्धतीने आणि हा असा ओढून दाखवायचा। मी आता बघा तुम्हाला एकाच ठिकाणी दोन्ही मुंडे काढून दाखवलेत, कारण तुमचं मग कन्फ्युजन होतं, त्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे, हा खाली एक आणि वर एक, तर एकाच वेळी मी दोन्ही कटिंग करणार आहे। त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर जवळ द्यायचे 3 इंचाची शोल्डर पट्टी आणि उंची द्यायची गळ्याला 9 इंच, 9.5 देऊयात आपण। इथे रुंदी ठेवूया 3 इंच आणि हा मग बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा, आणि नंतर गोल गळा असा ड्रॉ करून घ्यायचा। ही पाठीमागची कटिंग झाली। आता इथे थोडा अर्धा इंच आपल्याला स्लोप द्यायचा आहे, गळा पडू नये म्हणून। खोल गळा आहे, प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत असते, तर अशा पद्धतीने हा स्लोप असा अर्धा इंच या साईडला द्यायचा। त्यानंतर दुसरं एक म्हणजे ही जी उंची आहे ती एवढी उंची ठेवायची नाही आपल्याला, कारण चुन्या पडू शकतात। तर या साईडला 1.5 इंच असा खून करून घ्यायचे आणि इथे जो टक्स येणार आहे आपला पाठीमागे, हा टक्स, या टक्सला आपल्याला 4 इंचाचा हा टक्स द्यायचा असतो। तर हा पेपर मी पुढच्या साईडला घेणार आहे, तर मी इथं न करता अगोदर हे कट करून घेते आणि मग पुढचं हे सांगते तुम्हाला पाठीमागच्या भागाला काय काय करायचं ते। तर हे कटिंग करून घेऊयात अगोदर। तर ही जी सरळ रेघ ओढून घेतली उंचीची ती कट करून घेऊया। आणि हा बॅक साइडचा पेपर हा, म्हणून हे कट करून घेते। हे काय एक्स्ट्रा ठेवलंय तर हा मला पुढचा कागद पुढच्या भागाला लागणार आहे। तर अशी बॅक साइडची कटिंग झालेली आहे, तर हा आपण काढून घेऊयात पिना। हा पुढचा भाग कट करणार आहे नंतर मी। आता इथे सांगते मी, इथं काय करायचं, हा फोल्ड करायचा बरोबर अर्ध्यावर असा। तर इथे येणार आहे, इथे आपण देणार आहोत टक्स, अर्ध्यावर फोल्ड करून घ्यायचा असा पेपर आणि इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच असा हा टक्स देऊन घ्यायचा आहे। टक्सला उंची द्यायची 4 इंचाची, दाखवते मी तुम्हाला। ही जी उंची आहे ही 4 इंचाची द्यायची आहे अशी। आणि इथे आपल्याला हा बघा मुंडा आहे, मुंड्याच्या खाली फिटिंगच्या साईडला आपल्याला 1.5 इंच असं वरती जायचं आणि ही जी 1.5 इंचाची खूण आहे ती या टक्सला मिळवायची आणि हा तिरकस असा कट काढून टाकायचा या पद्धतीने। तर ह्याने काय होणार आहे, जो ब्लाउज आपला पाठीमागून वर जातो तो वर जाणार नाही। बरोबर हा टक्स मारला की ही एका रेषेत पट्टी येते बरोबर ही, हे बघा दिसलं, टक्स मारल्यानंतर एकदम परफेक्ट येते। अशी लावली तर बघा या साईडला सरळ लावते तेवढा गॅप पडतो। हा गॅप पडणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे, कारण इथं चुन्या येत नाहीत मग मुंड्याच्या खाली आपल्या ब्लाउजला। आणि बरोबर ऑटोमॅटिकली टक्स जेव्हा मारतो आपण हा ब्लाउजला तेव्हा बरोबर इथं येऊन बसतो, कापड हे इथं येऊन बसतं, त्यामुळे एकसारखीच उंची दिसते। तुम्हाला वाटेल की तिरकस कट केलंय तर या बाजूनी कमी नाही का होणार ब्लाउज उंचीला, तर तसा होत नाही, अगदी परफेक्ट उंची अशी येते, हे बघा। आणि इथं आता आपल्याला गळ्याची मार्किंग करून घेऊयात पाठीमागच्या। तर शोल्डर पट्टी आपण 3 इंचाची ठेवली आहे, तर 3 इंचावर खून करून घेऊयात। उंची 9.5 ठेवायची गळ्याला, 9चा जर गळा असेल तर 9.5 ठेवायचे आणि इथं द्यायचंय 3 इंचाची रुंदी गळ्याला। नंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा, या पद्धतीने, आणि हा राऊंड नेक कट करायचा आहे। तो तुम्ही आत्ताही कट करू शकता किंवा नंतरही कट करू शकता। तर हे आपण आता कट करून घेऊयात। आता मला बऱ्याच कमेंट येतात की ताई तुम्ही एकच पेपर कटिंग दाखवू नका, तर
तर कन्फ्युजन होतंय. त्यासाठी मी हे डबल वेगवेगळं पेपर कटिंग घेतलेलं आहे, म्हणजे कागद घेतलाय आणि तुम्हाला वेगवेगळं कटिंग करून दाखवते. तर हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे आणि आता याच सोबत हा पण आपण छापून घेतलेला होता एकावर एक. तर हे का कट केलं नाही ते तुम्हाला आता समजेल, कारण आपण पाठीमागचा भाग हा अप्पर चेस्टच्या मापाने कट करतो. अप्पर चेस्ट आहे 34 इंच आणि फुल बस्ट आहे 38 इंच, बरोबर ना. 4 इंचाचा फरक आहे. बाकी हे शोल्डर वगैरे सगळं तसंच ठेवायचं. आता पुढचा गळा 6चा आहे, तर 6.5 वर खून करून घेऊयात इथं अगोदर. आणि इथं उंची द्यायचे, रुंदी द्यायचे गळ्याला 2.5 इंच अशी. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे आपण चुकून नेहमीच्या सवयीप्रमाणे मी पाठीमागच्या भागाचा गळा टाकलेला होता आणि हा गळा आपला असा येणार आहे. तर हे लक्षात घेऊ नकात. हा गळा पाठीमागचा आहे, तर हा गळा आपला पुढच्या भागाचा आहे. तर पुढचा भाग कसा तयार करायचा बघा. आता सुरुवातीला आपण 2.5 इंचावर क्रॉस पट्टीचं माप टाकून घेऊयात. सगळीकडे 2.5 इंच माप टाकायचं आहे असं आणि सरळ रेघ ओढून घ्यायचे इथं. नंतर ही सरळ रेघ ओढून घ्यायचे. आता या रेघेवर आपल्याला हे जे माप आलेलं आहे तर असे 2.5 इंचावर खून करून घेतल्यानंतर आपल्याला याचा 3 भाग करायचे आहेत समान. जे फिटिंग पासून मी टेप लावलेला आहे. तर 9.25चे 3 भाग येतात. 3 त्रिक 9 आणि वर पाव असतो तो या साईडला, म्हणजे इथं आपण 3.25 वर खून करून घ्यायचे. आणि ही होणार आहे आपली 6 इंचाची कटोरी. तर इथे आपल्याला अगोदर राऊंड, कारण आपला 4 इंच गॅप आहे, तर आपण पहिला पॉइंट काढून घेऊयात. पॉइंट आलेला होता 10 वर, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय आणि 10.5 वर खून करून घ्यायचे आणि त्या पॉइंटवर सरळ रेघ ओढून घ्यायची एक अशी. आता हा जो पॉइंटची जी रेघ आलेली आहे त्या रेघेवर आपल्याला टाकायचा आहे 38चा चौथा भाग. तर 38चा चौथा भाग येतो 9.5, तर इथे येणार आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे. बघा मी म्हटलं ना तुम्हाला हे कागद मला एक्स्ट्रा लागणार आहे तर याच्यासाठीच. तर आता हे जे आपलं अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट याचा हा चौथा भाग आपल्याला अगोदर जॉईन करून घ्यायचा असा. तर अशी जाणार आहे तिरकशी लाईन अशी, आणि ही लाईन अशी इथे तिरकस जाणार आहे या पद्धतीने. नंतर आपल्याला आता हा क्रॉस पट्टी इथपर्यंत जाणार आहे. तर आपली क्रॉस पट्टी आपण समान 3 भाग इथून केले होते, तर तसे न करता आपल्याला इथून करायचे आहेत आता समान 3 भाग. तर समान 3 भाग किती होतात बघूया इथं. तर इथं 10 इंच भरलेला आहे, तर इथं आपण ठेवायचं आहे 3.25 बरोबर. आणि उरलेली आपली असणार आहे कटोरी. तर ही कटोरी कितीची भरली, तर 6.25 इंचाची कटोरी भरलेली आहे. आणि त्या 3.25च्या खुणेवर आपल्याला अशी तिरकस जरा मुंड्याच्या साईडला अशी पट्टी झुकवायची आणि तिरकस रेघ ओढून घ्यायची. त्यानंतर मुंडा, आता हा मुंडा आपला पुढचा जो आहे मुंडा पुढे आखलेला तो पुढचा मुंडा आहे. तिथून पुढे आपल्याला घ्यायचंय 2.25 किंवा 2.5 इंच. तर ही जी गोलाई आलेली आहे गळ्याची त्याच्या रेषेत आपल्याला 2.5 येतात की 2.25 येतात बघायचंय. तर 2.5 येत आहेत बरोबर. तर 2.5 वर खून करून घेतेय आणि मग नंतर हे आपल्याला असं लावून कटोरीचा आकार देऊन घ्यायचंय. तर ही निघालेली आहे आपली मूळ कटोरी. तर या साईडला क्रॉस पट्टीवर आपण 1 इंच वर जायचं असतं. तर ही क्रॉस पट्टीचं माप आहे. 2.5 इंचावर जे टाकलं आपण ते क्रॉस पट्टीचं माप आहे. तर इथून इकडं 1 इंचावर खून करून हा असा राऊंड मध्ये कटोरीची कटिंग करायची अशी. तर ही मूळ कटोरी काढून घेऊयात, क्रॉस पट्टी काढून घेऊयात आणि हा कटोरी जोडण्याचा पार्ट आहे. आता आपण पाठीमागच्या भागाला बघा इथे 1.5 इंच कट केलं वर बरोबर, खालून वर 1.5 इंचावर खून करून कट केलं. तर इथं कसं ते मॅच करायचं, तर हा जो कटोरी जोडण्याचा पार्ट आहे जो आपला हा क्रॉस पट्टीच्या वर कटोरी जोडण्याचा पार्ट आला, तर क्रॉस पट्टीच्या वर आपल्याला अर्धा इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालेल, पण शक्यतो अर्धा इंचच घ्या. आणि ही अर्धा इंचाची खूण इथं बरोबर कटोरीपर्यंत आणायची, म्हणजे इथं हा गॅप
जो मिळालाय तो कट करायचा। आता आपण ही क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। अशी जाऊन आपल्याला अशी जायचंय। बरं, त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्य काढून घेऊयात। अगोदर या कटोरीचा मध्य काढून घेऊया पॉइंटवर। ही रेघ कशाची आहे तर पॉइंटची आहे, लक्षात ठेवा। इथं आपण मध्य काढून घेऊया असा, आणि ही जी मध्याची सरळ रेघ अशी खाली जरा घ्यायची आणि या रेघेच्या खाली अर्धा इंच बरोबर टेपने अर्धा इंच घ्या। हे बघा, आमचा जरा भरपूर वर्षाचा अनुभव असल्यामुळे परफेक्ट येतं। तर ही खूण आपण अशी 1 इंचाची खूण या अर्धा इंचावर आणून इथून ही इकडे वळवायची। अशा पद्धतीने ही कटोरी कट करून घेऊया, म्हणजे क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। आणि हा कटोरी जोडण्याचा पार्ट। अशी ही मूळ कटोरी मिळाली आहे आणि हा कटोरी जोडण्याचा पार्ट। आता हे साईडला ठेवूया। ही कटोरी क्रॉस पट्टी आपली परफेक्ट होतीये का, कितीने वाढवावी लागते हे कसं चेक करायचं बघा। आता हा जो पार्ट आहे, पुढचा पार्ट पाठीमागच्या भागावर असा ठेवायचा व्यवस्थित, आणि इथं खूण करून घ्यायची। खाली किती उंची राहिली बघायची पाठीमागच्या भागाची, इथं अशी खूण करून घ्यायची। मग ही उंची मोजून घ्यायची, तेवढी आपल्याला क्रॉस पट्टी लागणार आहे। ही उंची भरती आहे 2.25, तर 2.25 मध्ये शिलाई मार्जिन तुम्हाला 1 इंच लागत असेल तर 1 द्या, किंवा पाऊण इंच पाहिजे असेल तर पाऊण इंच द्या। माझं पाऊण इंच लागत असतं, तर 2.25 मध्ये पाऊण इंच दिल्यावर 3 येतं। तर इथं खूण करणार आहे मी अशी, आणि या साईडला पण 3 इंच, तर इथं येणार आहे। तर ही क्रॉस पट्टी आपली अशी बरोबर 3 इंचाची इथून जाणार आहे। एवढी मला कट करावी लागली। आता ही आपली मार्जिन देऊन सुद्धा क्रॉस पट्टी आलेली आहे। आता कटोरी कशी वाढवायची बघा। अशी आता इथून वर हा पॉइंट कितीवर आलाय बघायचा, 2 इंचावर आहे। या साईडला आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे अशी, आणि या साईडला 1.5 इंच। इथे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन द्यायचं आहे। आता ही रेघ आपल्याला सरळ अशी ओढून घ्यायची आहे। इथं ही रेघ अशी थोडी तिरकस, नंतर या आकाराने बरोबर इथे जोडून घ्यायचंय। अशी ही वरच्या साईडला कटोरी वाढवून झाली। आता आपल्याला खाली पण कटोरी वाढवून घ्यायची, तर याचा मध्य काढून घेऊयात अगोदर। तर हा मध्य 10चा येतोय 5 इंच, बरोबर 5 इंचावर मध्य येणार आहे असा। इथं रेघ ओढून घेऊयात आता अशी। आता वरती आपला किती होता पॉइंट, हा पॉइंट कितीवर आला तर 2 इंचावर आलेला आहे। कटोरी इथं पासून वर 2 इंचावर आलेला आहे, तर इथं पासून वर 2 इंचावर पॉइंटची खूण करून घेऊया, इथं येणार आहे। आता त्याच्या खाली आपल्याला कटोरीची उंची किती द्यायची, बरोबर 38चा 10वा भाग येणार आहे 3.25, बरोबर। त्यातून आपल्याला कटोरी उंचीसाठी टक्सच्या 1 इंच वजा करायचे, तर 2.25 वर येणार आहे। खूण कुठे येणार आहे 2.25 वर येणार आहे। तर आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचंय। मग हे शिलाई मार्जिन आपल्याला इथं मिळवायचंय असं, आणि हे इथं मिळवायचंय। इथे आपल्याला द्यायचंय 1.5 इंच टक्स, किंवा मग काय करायचं, इकडे शिलाई मार्जिनची खूण करून घ्यायची अशी, आणि या साईडला पण शिलाई मार्जिनची अशी खूण करून घ्यायची। त्याच्या पुढे आपल्याला कितीची कटोरी पाहिजे होती तर 6.25ची, तर 6.25 वर आपण ही अशी घडी करायची फोल्ड टेपचा,
आणि इथं बघायचंय किती आलं तर 3.5 ला 1 रेघ कमी आलेलं आहे। तर इथं आपल्याला 3.5 ला 1 रेघ कमी अशी खूण करून घ्यायची। सॉरी, इथून 3.5 ला 1 रेघ कमी तर इथं येणार आहे आणि या साइडनी सुद्धा 3.5 ला 1 रेघ कमी तर इथं येणार आहे। आता इथे आपल्याला या टक्स अशा खाली ओढून घ्यायचे। या पद्धतीने आणि इथं जेवढी उंची झालेली आहे टक्सला 3 आणि 1 रेघ तर इथं सुद्धा 3 आणि 1 रेघ वर खूण करून घ्यायचे व्यवस्थित। या साइडला सुद्धा 3 आणि 1 रेघ अशा पद्धतीने हा राऊंड आपला असा इथून इकडे जाणार आहे आणि असं जाणार आहे। तर ही अशी कटोरी होणार आहे। तर आपली पूर्ण कटोरीची उंची बघून घेऊयात तयार। आता हे मार्जिन सोडून देऊया आणि हे पण मार्जिन सोडून द्यायचंय। तर किती भरतीये तर 8.5 भरतीये। शिवाय आपली ही उंची बघून घेऊया आता। पूर्ण उंची आपली 14 वर हा पॉइंट राऊंड आला पाहिजे। तर बघूया कसं होतंय। अशी लावली मी मार्जिनला सोडून। तर इथून बघूया शिलाई मार्जिन पण सोडलेलं आहे मी। इथं बघा, इथं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे पुढं हे बघा। आणि खाली आता उंची बघूया तर ही 13.5 होती। आपल्याला किती पाहिजे आहे पॉइंट राऊंड 14 वर पाहिजे तर 13.5 भरलाय। तर थोडा अजून आपण खाली ही कटोरी वाढवू शकतो कारण कटोरीचा घेर खूपच मोठा आहे म्हणून आपल्याला हे अशी कटोरीचा घेर वाढवून घ्यायचा आहे। अशी वाढवून घ्यायची। इथे मात्र उंची वाढवायची नाही। इथे जेवढी उंची आलेली आहे मूळ कटोरीला 5 आहे तर इथे सुद्धा 5 वरच खूण करायचे। तर इथे येणार आहे बरोबर। हां, तर अशी मी अजून थोडी कटोरी वाढवून घेतली। आता इथे आपण बघूया जॉईन केल्यानंतर हां, तर आपण काय करूया आता इथे सुद्धा थोडीशी उंची वाढवायची कटिंगच्या वेळी। म्हणजे जेव्हा फॅब्रिक कट करणार आहे आपण तेव्हा इथे या पार्टला सुद्धा उंची वाढवून घ्यायची म्हणजे हा पूर्ण अगदी छातीमध्ये परफेक्ट ब्लाउज बसेल। तर अशी ही कटोरी वाढवून झाली तर कटिंग करून घेते मी। टक्सला पण कट मारून घ्यायचंय। आणि आता याच्यावर आपल्याला ब्लाउज कट करायचा आहे तो पण दाखवते कट करून। तर हे जसं आपण कटिंग केलंय तसं सेम अगदी कट करून काढायचंय। जशी कटोरी वाढवली तसं ही सुद्धा उंची वाढवून घेतली। आता इथं पण कटोरी काढून घेऊया।